घोडबंदर येथील नागरिकांची पाण्याची समस्या अद्यापही सुटलेली नाही। दिवाळीपूर्वी घोडबंदरकरांना वाढीव पाणी मिळेल असा दावा केला जात होता। नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही प्रत्येक उमेदवाराने घोडबंदरचा पाणी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते। मात्र येथील नागरिकांना अजूनही प्रतिदिन वाढीव 50 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होऊ शकलेलं नाही। परिणामी हे पाणी आता केव्हा उपलब्ध होणार असा सवाल येथील नागरिक करत आहेत। या वाढीव पाणी पुरवठ्यासाठी ठाणे महापालिकेने पुन्हा एकदा मुंबई महापालिकेशी पत्रव्यवहार सुरू केला आहे। घोडबंदरला वाढीव पाणी मिळणार असल्याचा दावा करण्यात येत होता, परंतु वर्ष संपत आलं तरी देखील अद्यापही घोडबंदरला वाढीव पाणी मिळू शकलेलं नाही। त्यात 50 दशलक्ष वाढीव पाणी तात्काळ उपलब्ध व्हावे यासाठी ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पुन्हा मुंबई महापालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे। या पत्राद्वारे प्रतिदिन 50 दशलक्ष लिटर पाणी घोडबंदर भागासाठी उपलब्ध व्हावे अशी मागणी केली आहे। घोडबंदर मार्ग आणि परिसराला पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या कापूरबावडी येथील जलवाहिनीवरून पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा। तसे झाल्यास घोडबंदर परिसराला योग्य प्रमाणात पाणी पुरवठा करणं शक्य होणार आहे आणि येथील जलवाहिन्यांपासून सुमारे 100 मीटर अंतरावर घोडबंदर रोड परिसरात पाणीपुरवठा करणारी ठाणे महापालिकेची 1158 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी आहे। अशीच परिस्थिती शहराच्या इतर भागांमध्ये सुद्धा आहे। या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने भातसा धरणातून 100 दशलक्ष लिटर तर मुंबई महापालिकेकडून 20 दशलक्ष लिटर पाणी वाढीव पाणी देण्याची मागणी केली होती। मुंबई महापालिकेने 20 दशलक्ष लिटर वाढीव पाणी देण्यास मंजुरी दिली होती। मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीवरून कोपरी, किसननगर आणि बागळे इस्टेट या भागांना वाढीव 20 दशलक्ष लिटर एवढं पाणी देण्यासाठी जलवाहिनी जोडणीची कामे हाती घेतली असून यामुळे या तीनही भागांना याचा फायदा होऊ लागला आहे। पण अद्याप घोडबंदर येथील वाढीव पाण्याचा प्रश्न कायमच आहे। या जलवाहिनीद्वारे पाणी घेणे शक्य आहे। या ठिकाणी जलमापक बसवून त्याद्वारे पाणी पुरवठ्याचे मोजमाप करण्यात येऊन त्यासाठी आवश्यक ती अनामत रक्कम भरण्यास आपण तयार असल्याचं महापालिकेचंही म्हणणं आहे, परंतु अद्यापही यावर तोडगा निघू शकलेला नाही। ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात झपाट्याने नागरिकीकरण झालं आहे। शहराची लोकसंख्या 27 लाखांच्या पुढे गेली आहे। संपूर्ण शहरात 4 स्रोतांमार्फत दररोज 585 दशलक्ष लिटर एवढा पाणीपुरवठा करण्यात येतो। लोकसंख्येच्या मानाने तो अपुरा पडू लागला आहे। नव्यानं विकसित झालेल्या घोडबंदर भागातील इमारतींमधील रहिवाशांना टँकरद्वारे पाणी विकत घ्यावं लागत आहे। तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बस्ता तयार आहे। कुलस्वामिनी वस्त्र दालन, बदलापूर पश्चिम। इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात, फक्त 100 रुपयांपासून ते 50,000 रुपयांपर्यंत। बदलापूर स्टेशनपासून फक्त 5 मिनिटांवर। शौर्य शॉपिंग सेंटर, वैशाली टॉकीज जवळ।